आहे रविवार आणि तारीख आहे 24. तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये 24 तारखेला रविवारी पाऊस पडणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया मध्य महाराष्ट्रामधून. मध्य महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचं वातावरण या भागामध्ये दिसत आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला तर येथे आपण बघू शकता की थोड्याफार प्रमाणात इथे ढगाळ वातावरण असू शकतं आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस देखील पडू शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्येच आपण जर बाकीचा परिसर बघितला, वांबुरी, त्याचबरोबर राहुरी, शनी शिंगणापूर हा जर परिसर बघितला तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण कोपरगाव परिसर जर बघितला, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर हा जर परिसर बघितला, शिर्डी, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा जो अंदाज आहे रविवारी 24 तारखेचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता हे वातावरण अशा पद्धतीनं असणार आहे. त्याचबरोबर जास्त प्रमाणात आपण जर मनमाड, मालेगाव, धुळे, त्याचबरोबर चाळीसगाव परिसर बघितला, पाचोरा परिसर बघितला, जळगाव परिसर बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आहे. इथे आपण बघू शकता की पूर्ण कोरडं वातावरण आहे. तिथेच जर आपण नाशिक परिसर जर बघितला तर नाशिक परिसरामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. गोटी, नाशिक, अकोले, जुन्नर या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर आपण थोडंसं पुणे परिसरात बघूया. इथे पुणे परिसरात आपण बघू शकता की चाकण, पुणे, त्याचबरोबर आपण इथे जर सासवड परिसर बघितला तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. जेजुरी, भोर, वाई, त्याचबरोबर महाबळेश्वर, lausa, महाड, माणगाव, लोणावळा, इकडं वर पनवेल, उल्हासनगर, ठाणे, कर्जत, उरण, पेण, मुंबई, ठाणे हा जर संपूर्ण परिसर आपण जर बघितला तर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर वसई विरार, वसई विरारमध्ये कोरडं वातावरण आहे. इथे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर माणगाव परिसर, माणगाव परिसरात जर आपण बघितलं तर काही भागात कोरडं वातावरण असू शकतं, तर काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण बनून त्या भागात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. त्याचबरोबर खेड, चिपळूण, खेडमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे, तर चिपळूणमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण सातारा परिसर जर बघितला तर सातारा परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. सातारा, कराड, ईश्वरपूर, त्याचबरोबर विटा, सांगली. आता आपण सांगली परिसर जर बघितला तर सांगली परिसरामध्ये देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. ईश्वरपूर, त्याचबरोबर कराड, कोल्हापूर परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे. त्यामुळे इथे आपण बघू शकता कोल्हापूरमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर खाली जर बघितलं तर बेलगावमध्ये देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. निपाणी, बेलगाव ह्या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आपण पंढरपूर परिसर जर बघितला तर इथे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. तिथेच पंढरपूर, अजोटी, कोर्टी हा परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर बार्शी परिसर बघितला, धाराशिव परिसर बघितला तर या परिसरात देखील थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. वैराग, धाराशिव, मोहोळ, सोलापूर, तुळजापूर, तेऊर, नलदुर्गा हा जर परिसर जर आपण बघितला तर पूर्णपणे कोरडं वातावरण या परिसरामध्ये आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. लातूर, त्याचबरोबर औसा, निलंगा हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. परळी, त्याचबरोबर बीड, परभणी, अहमदपूर, नांदेड या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. उदगीर,
हिंगोली, पुसद, वाशिम, अकोला या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. म्हणजेच आपण इथे बघू शकता छत्रपती संभाजीनगर भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, पैठण, त्याचबरोबर जालना, अंबड, भोकरधाम हा पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर गंगापूरनंतर इथे वैजापूर, चाळीसगाव, कन्नड, देवलाली या संपूर्ण परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर या परिसरात आपण इथे बघू शकतो की वातावरणामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला बदल होताना दिसत आहे. आपण जर विजाचा अंदाज इथे जर आपण बघितला तर विजा कोणकोणत्या भागामध्ये असू शकतात हे आपण इथे बघू शकता. नाशिक परिसर, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर घोटी, सिन्नर, अकोले, निफाड या परिसरात देखील विजा आणि वाऱ्याचं प्रमाण देखील या भागात असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर खाली कोल्हापूर परिसर बघितला, विटा परिसर बघितला, तर विजयपूर परिसर बघितला, या परिसरात देखील वाऱ्याचा वेग असणार आहे. विजा देखील या भागात पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर अजून बाकीच्या भागामध्ये पूर्णपणे विजा आणि वाऱ्याचा काही जास्त प्रमाणात अभाव नाही आहे, त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. हा झाला रविवारी 24 मेचा हवामानाचा एक अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या भागाचा हवामानाचा अंदाज पाहिजे आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.